नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की अर्जुन त्याच्या खोलीतून खाली येतो आणि सगळ्यांना विचारत राहतो की सायली कुठे आहे? म्हणजे बायको कुठे गेली? त्यावर प्रतापराव, अस्मिता आणि कल्पना सांगतात की आम्हाला माहित नाही बाबा तुझी बायको कुठे गेली ते. तूच बघ काय ते. मग तो चिडून म्हणतो, "जाऊ दे, मीच शोधतो माझ्या बायकोला. तुम्ही लोकं तर काही रिस्पॉन्स देत नाहीयेत." ठीक आहे. मग अर्जुन लगेच सायलीला फोन करतो, पण सायली काय फोन उचलत नाही. मग तो म्हणतो, की सायली घरात नाहीये म्हणजे नक्कीच ती आश्रमात गेली असणार. तो म्हणतो, "मी कुसुमताईला फोन करतो." पण कुसुम तर सांगते, की सायली नाहीये, इकडे पण आलेली नाहीये. मग अर्जुन म्हणतो, "कुठेच नाहीये सायली, मग नक्की कुठे गेली? बापरे!" मग अस्मिता म्हणते, "ती कशाला तुझे फोन उचलेल आणि ती कशाला तुझ्या समोर येईल? तू तिला दिवसभरातून एकदा तरी फोन केलास का? बरं तिचे फोन तरी उचललेस का तू? तेही तुला जमलं नाही. नवरा म्हणून काय आहे की नाही तुला तिची काळजी?" इकडे आपल्याला कोर्टात दाखवतात, की महिपतचा वकील असतो. तो जजना सांगतो, की मला तन्वीला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, की तन्वी सुभेदार तुमच्याकडे महिपतने केलेल्या कोणत्याही हल्ल्याचा पुरावा आहे का? त्यावर तन्वी सांगते, "हे बघा जज साहेब, माझ्या हातावरचे जे व्रण आहेत आणि ज्या जखमा आहेत ना, त्या सुद्धा महिपतनेच केलेल्या आहेत." मग जज साहेब म्हणतात, की "ठीक आहे, जरी त्यांनी हल्ला केला असला तरी त्याचा पुरावा काय आहे?" त्यावर तन्वीचा वकील म्हणतो, की "त्या हल्ल्याचे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि त्यासाठी मला परवानगी हवी आहे ते सीसीटीव्ही फुटेज अख्ख्या कोर्टसमोर दाखवण्यासाठी." जेव्हा ते सीसीटीव्ही फुटेज प्ले होतं, तेव्हा त्यात व्यवस्थित दिसतं, की तन्वी घाबरून पळत असते हॉस्पिटलमध्ये आणि महिपत तिचा पाठलाग करत असतो सुरा घेऊन. आता ह्याने चांगलंच प्रूव्ह झालेलं असतं, की महिपतच तन्वीवर हल्ला करायला आला होता आदल्या दिवशी. इकडे आपण बघतो, की अर्जुनला सगळे ओरडत असतात, "बायकोचे साधे फोनही उचलत नाहीस तू. याचा काय अर्थ झाला? म्हणजेच तू तुझ्या बायकोला दुर्लक्ष करतोयस ना? एवढा कसला कामात बुडून गेलायस तू?" मग अर्जुन वैतागून म्हणतो, "सायली नक्कीच आश्रमात गेलेली आहे. मी बघून चेक करतो चल." आणि तो निघतो तेवढ्यात तिकडून सायलीचा आवाज येतो. सायली म्हणते, "आश्रमात जायची काही एक गरज नाहीये." त्याची बोलतीच बंद होते. ती इतकी सुंदर दिसत असते. इकडे महिपतचा वकील खूप हुशार निघतो. तो लगेच ऑब्जेक्शन घेतो. तो म्हणतो, की सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला फक्त एक व्यक्ती दिसते घोंगडं घातलेली. ह्याच्यावरून काय सिद्ध होतंय, की ती व्यक्ती महिपत शिकरे नाहीये. तुम्ही कशावरून सिद्ध करू शकता, की महिपतच आलेला? कारण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीचा चेहराच दिसत नाहीये. मग तन्वी सुभेदार तुम्ही कोणत्या बेसिसवर म्हणताय, की महिपतच आला होता तुमच्यावर हल्ला करण्यासाठी? त्यावर तन्वी म्हणते, की "नाही जज साहेब, मी क्लिअरली बघितलं होतं, की महिपतच आला होता." त्यावर महिपतचा वकील म्हणतो, की "जज साहेब, काल महिपत शिकरे त्याच्या मित्रासोबत जेवायला गेला होता आणि हे त्याच वेळी घडलं ज्यावेळी तन्वीवरती हल्ला झाला. आणि ह्याचा पुरावा म्हणून मी त्या मित्रालाच कोर्टात आणलेला आहे. म्हणजेच तुम्हाला त्याचा पुरावा मिळेल." इकडे आपण बघतो अर्जुन सायलीला म्हणून बघतो, की "तू रोजच्यापेक्षा सुंदर दिसतेस खूपच." त्यावर सायली म्हणते, "म्हणजे मी तुम्हाला दिसतेय तर. मगाशी तर तुम्ही एकदम दुर्लक्ष करून गेला होतात माझ्याकडे." त्यावर मग प्रतापराव अर्जुनचा येऊन कान पिळतो. तो म्हणतो, की "बायकोकडे दुर्लक्ष केलास ना, की हे असं होतं." आणि सगळे अर्जुनला ओरडायला लागतात. इकडे तो वकील महिपतच्या मित्राला घेऊन कोर्टात येतो आणि त्याला विचारतो, की "महिपत कुठे होता?" त्यावेळी तो मित्र सांगतो, की "महिपत काल रात्री 12:30 पर्यंत माझ्यासोबतच माझ्या घरी होता आणि त्यानंतर तो त्याच्या घरी गेला आणि तन्वीवर हल्ला होण्याची वेळ होती 11:36 ते 11:39 म्हणजेच महिपत तिकडे येणं शक्यच नाहीये." मग महिपतचा वकील तन्वीची उलट तपासणी घेतो, की "आजपर्यंत तुम्ही सांगत होतात, की महिपतने तुमच्यावर आधीसुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. मग त्याचे पुरावे कुठे आहेत? आणि याआधी तुमचे वडीलच तुमची केस लढत होते म्हणजेच रविराज किल्लेदार. मग तुम्हाला त्यावेळी जर दबाव येत होता, तर रविराजना सांगून तुम्ही पोलीस प्रोटेक्शन का नाही घेतलंत?
आणि आतापर्यंत तुम्ही हा दबाव तुमच्यावर येतोय हे सांगितलं का नाहीत कोर्टाला? जर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालं असतं, तर त्याच वेळी तुम्ही कोर्टात खरं काय ते सांगू शकला असतात ना. मग आजपर्यंत हे का नाही केलत तुम्ही? त्यावेळी तन्वी म्हणते, की "काल पण मी पोलीस प्रोटेक्शनमध्येच होते. काय उपयोग झाला त्याचा? मग मी कसं सांगणार होते? पोलीस फक्त 1-2 मिनिटासाठी इकडे-तिकडे झाले आणि त्याने लगेच माझ्यावर हल्ला केला." इकडे आपण बघतो, की तन्वीचा वकील जजला सांगतो, की "जज साहेब, जरी हे सिद्ध होत नसलं, की महिपातच तन्वीवर हल्ला करायला आला होता, तरी हे सिद्ध होतं, की तन्वीला जीवाला धोका आहे. त्याच्यामुळे तिला माफी देण्यात यावी." मग जज साहेब त्यांचा निकाल देतात. ते सांगतात, की आत्तापर्यंत सादर केलेल्या पुराव्यानुसार आपल्याकडे हे सिद्ध होतंय, की तन्वीच्या जीवाला धोका आहे आणि कोर्टामध्ये हे सिद्ध झालेलं नाही, की महिपत शिकरेच हल्लेखोर होता. त्यामुळे त्यांना माफी देण्यात यावी. अशा प्रकारे तन्वीची सुटका होते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की सगळे सुभेदार घरातली लोकं एकमेकांची गप्पा मारत उभे असतात आणि सायली म्हणते, "गणपती तर झाले आता. आता दसऱ्याची तयारी करायला लागूया आपण." आणि तेवढ्यात तिकडे तन्वी आणि अश्विन येतात. तन्वी म्हणते, "हो, त्याचीच तयारी करायला तर मी आले." तन्वीला बघून सगळे शॉक होतात. ती आत येणार तेवढ्यातच सायली म्हणते, की "खबरदार, तू माझ्या घरात पाऊल टाकलंस तर." ती काही बोलणार तेवढ्यातच सायली जाऊन तिच्या एक मुस्काटात लावते. अश्विन खूप चिडतो. अश्विन म्हणतो, "कायद्याने तन्वी पुढे काय बोलणार?" एवढ्यात सायली म्हणते, "बस, कायद्याने जरी तिची सुटका झाली असली तरी सुद्धा ह्या घरात तुला प्रवेशाची बंदी आहे." आणि तन्वीचा हात धरून ती गेटच्या बाहेर तिला काढते. अश्विनलाही घराबाहेर काढते आणि सांगते, की "जरी तू आता सुटली असशील तरी सुद्धा ह्या घराचे दरवाजे तुझ्यापासून बंद आहेत आणि मी तुला ह्या घरात प्रवेश करायला अजिबात देणार नाही." मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.